हो हो साहेबाचं घेऊ ना. मित्र हो, मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आता मी या नंदनवन कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि या नंदनवन कॉलनीमध्ये हे जे घुसळ विकणारे व्यापारी आहेत ते त्यांच्याशी आपण चर्चा करू. काय नाव आहे तुमचं? रमेश बाबूराव पठारे. कुठले राहणार? राहणार राहणार कुठले? राहणार औरंगाबादला जातात. औरंगाबादला. हे किती वर्षापासून करतात तुम्ही? आता याला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. काय काय तुमच्याकडं? चना, मटकी, वाटाणा, काबुली, चवळी, मेथी. बरं. प्रॉपर कुठले? प्रॉपर वैजापूर. कोणत्या गावचे? भिवगाव. भिवगावहून येऊन या ठिकाणी हे करता? भिवगावहून इथं या ठिकाणी येऊन करता हे? नाही आता इथं स्थायिक झालो रे बनवाडीमध्ये. बनवाडीमध्ये स्थायिक झाले? बनवाडी. बरं. किती दुकान आहेत तुमचे? 2 पॉईंट आहे माझे पण. कोणतं कुठं? हे नंदनवन कॉलनी आणि दर्गा. बरं. आणि किती माल आणता तुम्ही रोज? या ठिकाणी या उसळ घेण्यासाठी बरीचशी गर्दी राहते सकाळी सकाळी आणि संध्याकाळी. लोक सकाळी फिरून आल्यानंतर यांची उसळ हमखास लोक घेतात, कारण ही उसळ स्वतः घरी बनवतात आणि मग या ठिकाणी येऊन विकतात. आहे तेवढे. या छोट्याशा व्यवसायामध्ये पैसे कमवतात आणि आपला संसार चालवतात. मित्र हो, कुठलंही काम केलं ते कुठल्याही प्रकारचं साधं काम नसतं. ते काम करून आपल्या मुलाबाळाला शिक्षण देणं आणि आपला संसाराचा गाडा चालवणं. वैजापूर तालुक्याच्या ठिकाणाहून या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी 2 दुकानं टाकले. हो हो. जयंती हो. या छोट्याशा गाडीमध्ये उसळचा माल टाकून ते पूर्ण शहरामध्ये उसळ विकतात.
त्याच्यामधून त्यांना उत्पन्न मिळतं. हा किती किलो आणता रोज इकडं? किती किलो आणता? 40 किलो. आणि काय किलो विकता? 30ला पाव 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. सगळे मिक्स उसळ. बरं. रोजचा अंदाजे किती रुपये रोज पडतो? 1000 नाही का? रोजचे असे किती दुकान आहेत तुमचे? 2. आणि तिकडे कोण चालवतं? संध्याकाळी इकडे 7 ते 10 तुम्ही चालवता? आणि मुलं काय करतात? एक मुलं शिकायला आहे दिल्लीला शिकायला आहे. काय करतो? UPSC. वा वा मित्र, होय हे जे लहान आहे किराणा दुकान. उसळ विकणारे माणूस आहे, त्यांचा मुलगा जो दिल्लीला UPSC करतो. म्हणजे त्यांची किती मोठी हिंमत आहे की आपण स्वतः या ठिकाणी कष्ट करून आपल्या मुलाला त्यांना IAS बनवायचं. ही मोठी ध्येय आहे त्यांच्याकडं आणि निश्चितच त्यांचं हे ध्येय पूर्ण होईल.